नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलला. आणि आज आपण बघतो आहे क्लास 6 याच्यामधली 1.5 वन थिंग दॅट आय वॉन्डर या पोएमचे सॉल्व क्वेश्चन आन्सर्स. मित्रांनो, याआधी मी 1.1, 1.2, 1.3 अँड 1.4 या लेसन्सचे एक्सप्लेनेशन ॲज वेल ॲज त्याचा क्वेश्चन आन्सरचे व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो तुम्ही जाऊन बघू शकता. तर चला बघूया सॉल्व क्वेश्चन ऑफ आन्सर्स 1.5 वन थिंग दॅट आय वॉन्डर. मित्रांनो, हा जो क्वेश्चन आहे, ऑब्झर्व अँड फॉलोइंग पिक्चर्स केअरफुली अँड राईट देअर नेम्स, हा हे आपल्या लेसनच्या आपल्या पोएम जेव्हा स्टार्ट होते तेव्हाच आपल्याला हे दिसते आहे. तर त्याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे आता बघा. इथे रेनबो दिलेला आहे, तर आपल्याला त्यांची नावं लिहायची आहे. हे बर्ड आहे, देन हनी बी आहे अँड स्पायडर वेब आहे. हे आपल्याला पिक्चर दिलेली होती, त्यांची नावं आपल्याला लिहायची आहे. देन मेक अ लिस्ट ऑफ 7 वंडर्स ऑफ द वर्ल्ड, म्हणजे जगामध्ये जे 7 आश्चर्य आहेत त्यांची नावं आपल्याला लिहायची आहेत. त्यामध्ये ग्रेट पिरामिड ऑफ गिझा आहे, देन हँगिंग गार्डन आहे, स्टॅच्यू ऑफ जीसस आहे, देन टेम्पल ऑफ आर्टेमिस आहे, देन मौसोमिलियम ऑफ हेलिकार्नियस आहे, देन कोलोसियस ऑफ रोएट्स आहे आणि लाईट थाउजंड्स ऑफ अलेक्झांड्रिया आहे. हे काय आहे, 7 वंडर्सची नावं आहे. आता आपली खरं ॲक्टिव्हिटी इथून सुरू होते आहे. क्वेश्चन नंबर सी पासून. लिस्ट द थिंग दॅट सेपरेट द वंडर्स अबाउट, म्हणजे आपल्याला त्याच्यापासून कोणते वंडर्स होते आणि त्या मुलाला कोणते वंडर्स जाणवत होते त्याची नावं आपल्याला लिहायची आहे. आता फर्स्ट काय दिलेलं आहे, द वर्ल्ड इज राऊंड. त्याला प्रश्न पडला की हे जग असं राऊंडमध्येच काय आहे. मग हे द ट्रीज ग्रो टुवर्ड्स द स्काय, हे झाडं आकाशाच्या दिशेनेच का बरं वाढतात, त्यांचे जे रूट्स आहेत त्या डायरेक्शनने का त्यांची ग्रोथ होत नाही, हा प्रश्न त्याला पडला होता. कॅट सीट इन अ लॅब्स, का बरं ती मांडीतच बसलेली आहे असं त्याला प्रश्न पडला. मग आता व्हेल होती, ती व्हेल ती पाण्यातच का बरं झोपते. आपल्याला तर गुदमरल्यासारखं होतं पाण्यामध्ये, पण व्हेल तर चांगलं झोपू शकते, ते का होते, हा असे प्रश्न पडले होते. देन आपल्याला 2 पाय आहे, पण स्पायडर्सला किती आहे, 8 लेग्स आहे. हे वंडर होतं त्याला. देन वंडर्स ऑफ द अर्थ, म्हणजे या जगामध्ये असे वेगवेगळे आश्चर्य का आहे, वेगवेगळं सौंदर्य का आहे, सगळ्या ठिकाणची परिस्थिती एकसारखी का नाही आहे, हवामान वेगवेगळं का आहे, हे प्रश्न त्याला पडले. देन बर्ड्स हे झाडावरच का राहतात, आणि जे आपण बघितलं बनी आहे ते ब्युरो, म्हणजे ते बिळामध्येच का राहतात, आणि द स्काय इज ब्ल्यू, आणि हे आकाश ब्ल्यू का आहे. असे वेगवेगळे प्रश्न त्या मुलाला पडलेले होते आणि तेच येथे दिलेलं आहे. लुक ॲट द पिक्चर अँड कम्प्लीट द सेंटेन्स. आता आपल्याला इथे पिक्चर दिलेले आहे. मग इथे हा कोल आहे. मग वन थिंग दॅट आय वंडर व्हाय कोल इज ब्लॅक. मग आता हे सेंटेन्स आपल्याला कम्प्लीट करायचे आहे की हे कोल ब्लॅकच का आहे. देन इथे अँट दिलेलं आहे. वन थिंग दॅट आय वॉन्डर व्हाय अँड अँट इज सो स्मॉल. आता ही मुंगी इतकी छोटी का आहे असे प्रश्न इथे पडलेले आहे. देन शुगर केन आहे. वन थिंग दॅट आय वॉन्डर इज व्हाय शुगर केन इज स्वीट. आता हे शुगर केन स्वीट का आहे, गोडच का आहे, त्याची टेस्ट वेगळी का नाही, हे क्वेश्चन आहे. देन वन थिंग दॅट आय वॉन्डर इज व्हाय टॉर्टाईज वॉक स्लोली. का बरं हा टॉर्टाईज हळूहळू चालतो असा प्रश्न पडलेला आहे. देन वन थिंग दॅट आय वॉन्डर इज व्हाय आईस इज कोल्ड. हा बर्फ थंडच का लागतो, गरम का नाही लागत. असे वेगवेगळे सेंटेन्सेस आपण तयार केलेला आहे वन थिंग आय वॉन्डरपासून. ठीक आहे, इथे बघा एक आपण फिगर ऑफ स्पीच बघणार आहोत. मित्रांनो, फिगर ऑफ स्पीच म्हणजे काय, जेव्हा आपल्याला पोएममध्ये आपण बघितलेलं होतं की रिपिटेशन, हे आपण एक मागच्या पोएममध्ये बघितलं की वर्ड्सचं जेव्हा रिपिटेशन होते, वर्ड्स किंवा सेंटेन्सचं रिपिटेशन होते त्याला रिपिटेशन असं म्हणतात. आता इथे नवीन फिगर ऑफ स्पीच आपण बघतो आहे ॲलिटरेशन. आता ॲलिटरेशन म्हणजे नेमकं काय, त्याच्या आधी फिगर ऑफ स्पीच म्हणजे काय ही कन्सेप्ट समजून घेऊया. जेव्हा आपण बोलतो किंवा आपण घर डेकोर करतो, कशासाठी करतो, आपलं घर स्वच्छ दिसलं पाहिजे, आपण छान दिसलं पाहिजे म्हणून चांगले चांगले कपडे घालतो. तसंच ही भाषा सुंदर दिसावी, या भाषेचं सौंदर्य वाढावं याच्यासाठी काय आहे, फिगर ऑफ स्पीचचा यूज केला जातो. आणि त्यातलं हे फिगर ऑफ स्पीच आता या पोएममध्ये आपण शिकतो आहे ॲलिटरेशन. आता ॲलिटरेशन म्हणजे नेमकं काय बघा.
Alliteration is a repetition of consonant sound at the beginning of words. When two or more words together begin with the same sound is called alliteration. म्हणजे आता हे कॉन्सोनंट वर्ड्सने वॉवेल्सनी नाही सुरू होत. वॉवेल्स कोणते आहे? ए, ई, आय, ओ, यू हे वॉवेल्स आहे. पण हे वॉवेल्सनी स्टार्ट नाही होत. हे कशाने स्टार्ट होतात? कॉन्सोनंटनी स्टार्ट होतात. आणि शब्दाच्या सुरुवातीला एक किंवा दोन असे शब्द असतात की जे रिपीट झालेले असतात आणि त्याच्यामुळे एक वेगळा नाद तयार होतो, वेगळा साऊंड तयार होतो आणि त्यालाच ॲलिटरेशन असं म्हटलं जातं. आता इथे तुम्हाला एक्झाम्पलवरून लक्षात येणार आहे. बघा, बिझी बी बज इन द गार्डन. आता बी 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 हा वर्ड इथे रिपीट झाला आहे. द वर्ड्स बीमध्ये बघा, बिझीमधला बी, बीमधला बी अँड बजमधला बी बिगिन्स विथ द सेम साऊंड बी. म्हणजे आता सेम साऊंडने सुरू झाले बी. अँड प्रिटी पिंक फ्लावर्स, प्रिटीमधला पी, पिंकमधला पी, फ्लावर्स ब्लूम इन द स्प्रिंग. म्हणजे हे पी हा काय झाला? ॲलिटरेशन इथे वर्ड झाला. म्हणजे इथे रिपिटेशन त्या वर्डचं झालं आणि एक वेगळा साऊंड तयार क्रिएट झालेला आहे. आणि हे फिगर ऑफ स्पीच कोणतं आहे? ॲलिटरेशन. आता पोएममध्ये कोणते कोणते ॲलिटरेशनचे एक्झाम्पल्स आलेले आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहे. आणि हा F नंबरचा क्वेश्चन आहे. फाइंड ॲन एक्झाम्पल ऑफ ॲलिटरेशन फ्रॉम द पोएम. आता बघा इथे बिझी बी बज. मग आता ॲलिटरेशन वाले वर्ड कोणते आहे? बी बी बी. आताच आपण एक्झाम्पलमध्ये बघितलं. देन बनी ब्युरो बी, ते पुन्हा बी बी झालेलं आहे बनी ब्युरो. देन व्हाईल व्हेल्स डब्ल्यू आणि डब्ल्यू, इथे डब्ल्यू डब्ल्यू म्हणजे हे वेगळे साऊंड तयार करतात. यामुळे इथे काय झालं? ॲलिटरेशन हे फिगर ऑफ स्पीच आपल्याला दिसते. मग आता इथे नेक्स्ट आपला क्वेश्चन आहे जी नंबरचा. मेक अ फनी सेंटेन्स युझिंग ॲलिटरेशन इन देम. आता आपल्याला असे सेंटेन्सेस तयार करायचे आहे. आता तुम्ही इथे तुमच्या मनाने करू शकता, पण एक्झाम्पल म्हणून मी इथे दिलेले आहेत. बझी काय आहे? बझी ब्राऊन बियर्स बेक बिग बिस्किट. आता बिझी ब्राऊन बियर बेक बिग बिस्किट. बी 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 हे झालेलं आहे, ॲलिटरेशन झालं. बघा आता सिली स्नेक स्लाइड स्लोली. म्हणजेच आता हा सिली एस 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 रिपिटेशन झालेलं आहे या वर्डचं. म्हणून काय झालं इथे? कोणता फिगर ऑफ स्पीच झाला? कोणता झाला? ॲलिटरेशन. देन इथे क्लेवर कॅट्स कॅच कलरफुल बटरफ्लाईज. म्हणजे सी सी हा साऊंड आपल्याला तयार लक्षात येतो, म्हणून ॲलिटरेशन झालं. डायनी टर्टल टेक टेस्टी ट्रीट्स. मग टी टी हा वर्ड इथे आपल्याला दिसतो आहे आणि इथे कोणता फिगर ऑफ स्पीच झाला? ॲलिटरेशन. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका, जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे मिनिमल पेयर्स अंडरस्टँडिंग अँड फाइंडिंग देम. आता मिनिमल पेयर्स कसे असतात ते आधी आपण समजून घेऊ. आता इथे एक्झाम्पलमधून बघा, इथे स्पेलिंग बघा, इथे खाली बघा SLEEP स्लीप, पण प्रोनाऊन्सिएशन त्याचा स्लीपच होतो. आणि SLIP स्लीप. आता SLEEP स्लीप म्हणजे काय? टू टेक रेस्ट फॉर सम टाईम, म्हणजे थोडा वेळ आराम करणं, हे झालं स्लीप SLEEP. पण SLIP म्हणजे अ स्लाइड ॲक्सिडेंटली, म्हणजे अचानक घसरणे. जेव्हा आपण घसरतो तेव्हा स्लीप झालो असं म्हणतो, पण दोघांचा उच्चार काय आहे? स्लीपच आहे. आता इथे बघा सिप आणि शिप. आता सिप म्हणजे एक घोट पिणे. टू ड्रिंक इन अ स्मॉल अमाऊंट. आपण चहा नाही का सिप सिप करून पितो, शरबत सिप घेतो त्याचं आहे ना, गटागटाने पिऊन घेत, पटापटा नाही घेत, एक एक सिप करून घेतो. मग स्पेलिंग SIP आहे. स्पेलिंगमध्ये डिफरन्स आहे पण उच्चार त्याचा सेम आहे. इथे शिप. अ लार्ज बोट म्हणजेच काय आहे? हे काय झालं? मिनिमल पेयर्स झाले. याला मिनिमल पेयर्स असं म्हटलं जातं. आता इथे बघा बॅट पाहिजे आणि इथे पण बॅट पाहिजे. हे चुकलं. आता बॅट म्हणजे बघा इथे वटवाघूळ आहे BAT बॅट. आणि ही बॅट काय आहे? हे काय आहे? हे बॅट काय आहे? हे आपण क्रिकेटची खेळायची बॅट. म्हणजे स्पेलिंग एकच आहे, प्रोनाऊन्सिएशन एकच आहे, पण त्याचा अर्थ वेगवेगळा होतो. म्हणजेच आता काय आहे? रीड अलाउड दिस पेअर, यू विल फाइंड द पेअर ऑफ वर्ड्स डिफर इन ओनली वन साऊंड अँड देअर इज अ डिफरन्स इन द मिनिंग. सच काइंड ऑफ पेअर्स आर नोन ॲज मिनिमल पेअर्स. आता मिनिमल पेअर्स म्हणजे आता तुम्हाला समजलं असेल
काय आहे त्याचं स्पेलिंग वेगळं, कदाचित त्यांचं स्पेलिंगसुद्धा सेम राहू शकते, पण त्याचा अर्थ मिनिंग हा वेगळा राहतो. दोन एकसारखेच शब्द आहे पण त्याचा अर्थ वेगळा राहतो, तेव्हा त्याला मिनिमल पेअर्स असं म्हटलं जातं. आता इथे आपल्याला काही मिनिमल पेअर्स फाइंड आउट करायचे आहे. आता बघा, EYEI, आय म्हणजे डोळा, आणि आय म्हणजे मी, म्हणजे झाला ना हा मिनिमल वर्ड्स. देन BEE म्हणजे हनी बी मधली ही बी आहे, रूप आहे. देन लिव, LEAVE लिव, निघणे, आणि LIVE लिव, दोघांचा अर्थ थिंक आणि थिंग. ठीक आहे. देन सेम, सम, टू, TOOTWO2, SEECSEAC, FEEL फील, FILL फील. आता हे झाले काय, मिनिमल पेअर्सचे झाले, आणि याच्यावरून तुम्हाला कल्पना आली असेल की मिनिमल वर्ड्स कसे असतात ते. आता मित्रांनो, आपल्या लेसनमधला हा सगळ्यात शेवटचा टॉपिक आहे, रीड अँड एन्जॉय करायचं आहे. आता इथे तुम्हाला नाही का जोक असतात, तुम्ही मित्रांमध्ये वेगवेगळे जोक सांगतात, एक जण सांगतो मग सगळे ऐकतात आणि नंतर दुसरा सांगतो मग तुम्ही पुन्हा ऐकता, अशा प्रकारचे इथे काही जोक्स दिलेले आहेत. मग वाय डज द मॅथ्स बुक लुक सो सॅड. आता टीचर म्हणते की मॅथ्सचं बुक का बरं इतकं सॅड दिसत आहे. स्टुडंट म्हणतात बिकॉज इट हॅज मेनी प्रॉब्लेम्स, कारण की त्याच्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स असतात. मॅथ्सच्या बुकला खूप सारे प्रॉब्लेम आहे म्हणून तो सॅड आहे. हे एक प्रकारचं जोक झालेलं आहे. मग आणखीन काय दिलेलं आहे, व्हाय डिड द कॉम्प्युटर गो टू द डॉक्टर. कॉम्प्युटर डॉक्टरकडे का बरं गेला, बिकॉज इट हॅड अ व्हायरस. आपण नाही म्हणत का कॉम्प्युटरमध्ये व्हायरस चालला जाईल, मग तो का बरं गेला डॉक्टरकडे, कारण की त्याच्यामध्ये व्हायरस आहे म्हणून. मग आता पुन्हा इथे दिलेलं आहे, वाय अ बायसिकल कांट स्टँड ऑन इट्स ओन. आता सायकल ती स्वतः का बरं नाही उभी राहू शकत, बिकॉज इट हॅज टू टायर्ड, म्हणजे ती खूप थकली त्यामुळे ती उभी नाही राहू शकत. हे जोक झालेले आहे. आता इथे तुम्हाला काही जोक लिहायचे आहे, काही रिडल्स लिहायचे आहे, काही पन्स लिहायचे आहेत. आता ते तुम्ही तुमच्या मनाने कुठून सर्च करून लिहू शकता. इथे मी दिलेले आहेत ते तुम्ही एकदा रीड करून घ्या. तर मित्रांनो, इथे आपला हा व्हिडिओ संपलेला आहे. तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा. भेटूया लगेचच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू.